नावं काय ठेवलेली आहे त्यांची. तर नमस्कार मित्रांनो, कोकणची युनायटेड चॅनलमध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो. आज अथर्व कुठे गेला? आज कसली व्हिडिओ करायची आहे? फोडणीची. हां, तर फोडणीची व्हिडिओ करायची आहे, म्हणजे शेताची जी फोड केली जाते तर त्याचीच व्हिडिओ आता करायची आहे. पेरणीनंतरला केली जाते. तर इथे आता मंदिराच्या मागे शेत आहे काकींचं, तर तिथंच जाणार आहोत आणि त्याच्या रिलेटेड आता तुम्हाला जे काय व्हिडिओज असतील ते आता तुम्हाला बघायला भेटतील. आपल्यासोबत आहे अथर्व आणि अक्षा. आता खास लवकर उठलेत आज व्हिडिओसाठी. अथर्व अजून काय शाळेत गेला नाही. शाळेची तयारी वगैरे झाली की नाही अथर्व? हां, झाले तशी अर्धी तयारी झाली अथर्वची. अर्धी तयारी आता थोड्या वेळाने करेल तो. आणि आता इकडे मंदिराच्या मागे शेत आहे. थोडा आपण लेट आलो आहे पण ठीक आहे, तुम्हाला थोडा तरी बघायला भेटेल. तिकडे चालू आहे. हां, वडाचं झाड आहे, बघू शकता. आता वडपौर्णिमाला येतील बायका. इकडे फोड चालू आहे आणि इकडे शिरप्या. काय तुमची झाली काय फोड करून? नाही काय? तर काय सांगशील आता तू? हां, तर आता इकडे चालू आहे फोड, बघू शकता. बैल पण आपल्याकडे बघतोय ह्या साईडला. आणि अजून एवढा शेत बाकी आहे इकडे. इकडचा आम्ही याच्या अगोदरच करून झाला आहे. थोडा आम्ही लेट आलो. काय अथर्व? थोडा अथर्वने लेट केला आणि त्याच्यामुळे आपण लेट आलो आहे. नाही तर आलो असतो व्यवस्थित. अक्षा आणि मी बरोबर टायमावर होतो. आणि इकडे बघू शकता शेतीची फोड चालू आहे अजून. ह्या साईडचा इकडचा झाला आहे, तिकडं पण थोडा झाला आहे. आता मधला पॅच आणि त्या साईडचा तिकडचा बाकी आहे. तिकडे जवळ जाऊन दाखवतो जरा. त्या साईडला भात आहे लावला. हां, तांबड्याच्या बाजूचा मस्त आहे ना बल. हो. रंग मस्त आहे का? हा म्हातारा वाटतं. हो, तो तुझ्याकडे बघतोय बघ कसा बघतोय गडी तुझ्याकडे. जरा या साईडला तुम्हाला आता दाखवतो. या साईडला भात पण जर एकदम बारीक नजरेने बघितलात तर तुम्हाला छोटा छोटा दिसेल. भात उगवलं आहे. थोडा पाऊस लेट आला त्यामुळं, नाहीतर काय मस्तपैकी झाला असतं ना तर. हो. आणि या साईडला अजून पण चालू आहे फोड. तिकडे पण आहे तरवा आहे. हो, ह्या साईडला पण तरवा आहे, बघू शकता. त्याची पण नंतरला आपण व्हिडिओ करूच. सध्या या तरव्याची व्हिडिओ चालू आहे इकडे. आजूबाजूला एकदम मस्तपैकी नारळ विरळ आहेत आणि फणसाचं झाड पण आहे. फणसावरती फणस पण आहेत त्या साईडला. वरती आहेत टोकावर. वरती आहेत. पाडदा नको आता. फणस बस झाले, आता पाणी गेला असेल. नाव काय आहे बैलांचा? काय माहित. ठीक आहे. पुरा एका मिनिटात लावून ठेवतो. तर इकडे बघू शकता पेरणी करून तर ऑलरेडी झाले. पाऊस जरा लेट आला आणि आता ह्या साईडला फोड चालू आहे. तर काय होतं की जे शेत असतं ना त्याच्यात पाऊस पडल्यानंतरला गवत वगैरे येतच असतं. तर त्यामुळे त्या गवताचा म्हणजे ते गवत निघून जावे यासाठी काय केली जाते, 2-3 वेळा नांगरणी केली जाते. पहिली म्हणजे फोड केली जाते, जी की आता चालू आहे, बघू शकता काका करतायत. तर ते गवत वगैरे असतं. आता सध्या काही जास्त गवत दिसत नाही शेतात, पण ते गवत वगैरे जर छोटं काही असेल तर ते निघून जाण्यासाठी फोड केली जाते. आणि काही दिवसांनी अजून एकदा म्हणजे बेरीसाठी नांगर धरला जाईल. म्हणजे ते काही दिवसांनी म्हणजे पावसाने काय होतं की सारख्यांदा गवत वगैरे रुजतच असतं इकडे ना तिकडे. त्यामुळे ते गवत पण निघून जावं यासाठी काय केले जाते की परत एकदा नांगर धरला जाईल बेरीसाठी. तर त्याचीही व्हिडिओ आपण करणार आहोत. तर सध्या आता फोड चालू आहे आणि बऱ्यापैकी आता काम कंप्लीट झालं आहे काकांचं, बघू शकता. थोडासा पॅच राहिला आहे, तो पण आता 2-3 मिनटात कंप्लीट होईल. आणि आजूबाजूचा परिसर पण बघू शकता शेताचा एक नंबर आहे. इथं अक्षादा आणि काहीतरी करतोय. काय चालू आहे रे? तर अक्षादा भात बघतोय. इकडं आराध्य आला आपला. आराध्य नांगर देतोय का? नाही, इकडे बैल येतात या साईडलाच.
हे बघा इकडे त्यांच्या तोंडाला टोपले पण लावलेले आहेत, जेणेकरून काय पण सध्या भातच खायला नाही त्यांना काय, त्यामुळे ते काय खाऊ शकत नाहीत सध्या. खरं तर ते गवत म्हणजे भात वगैरे असतं आपलं, ते खाऊ नये म्हणून ते लावलेलं असतं, पण सध्या कुछ नहीं है इसलिए कुछ कर नहीं सकते हो. येल थोड्या दिवसात भात पण येईल, उपयोग होईल त्यांना. आराध्य नाही धरणार नांगर. आराध्याला छोटा नांगर आणायला लागेल. काय आराध्य इकडे बघ, छोटा नांगर. सायकल काय गेलीस, चालवतच की नाही आता? पाऊस पडल्यावर नाही चालवत नाही. पाऊस आता बराच वेळ जायला. आता जरा त्या साईडून जाऊया तिकडून, आणि तिकडून थोडे बिरोज घेतो आणि तुम्हाला दाखवतो. तर ह्या साईडून जर बघितलं अजून पण चालू आहे काम मागे, काका करतात. आता जरा त्या साईडून दाखवायचा प्रयत्न करतो, जरा वेगवेगळे अँगल्स घेतो तुमच्यासाठी, जेणेकरून तुम्हाला नीट दाखवता येईल. या साईडला बघू शकता मागे बैलांची नांगरणी चालू आहे, आणि इकडे झाडं आहेत या साईडला, केळीची झाडं आहेत बघू शकता मागे, आणि इकडे फणसाचं झाड पण आहे. फणसाच्या झाडावरती अजून फणस आहे, पण ते आता पानाळलेले आहेत बघू शकता, वरती दिसत असतील पानाळलेले आहेत, त्यामुळे ते काय आता खाण्यायोग्य नाहीत जास्त. तर आता ह्या साईडून तुम्हाला दाखवतो शूट. इकडे मागेच फोड चालू आहे बघू शकता त्या साईडला. तर आता म्हणजे आम्ही यायच्या आधीच बऱ्यापैकी काकांनी नांगरून घेतलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला काय स्टार्टिंगपासून दाखवता नाही आली, तरी पण जितका दाखवता आला आहे तितका दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या साईडला इथे मध्ये शेत आहे, भात म्हणजे पाऊस जरा लेट आला त्यामुळे थोडा दिसत नाही जास्त भात उगवलेला, पण आता थोड्याच दिवसात उगवेल भात, आणि नंतरला पुढची जी बेरीची कामं असतील, त्याच्यानंतर लावणी वगैरे ह्या गोष्टी चालू होतील. तर त्याच्याही व्हिडिओ आपल्या कोकणची दुनिया यूट्यूब चॅनलवरती नवीन भेटतीलच लवकरच. आता मी काय करतो, ह्या साईडून जरा शूट करतो तुमच्यासाठी, वेगवेगळे विरोल्स घेतो आणि ते तुम्ही एन्जॉय करा. तर मंडळी इकडचं आता म्हणजे बघायला गेलात ना तर शेत नांगरून झालं बहुतेक, आणि आता तिकडे वहिनी थोडी म्हणजे पालापाचोळा काढतात. तिकडे एक शेत आहे त्या साईडला, इकडे बघू शकता या साईडला मागेच आहे इथे शेत. तर आता तिथली फोड करायची आहे, तर आता थोडे काका थोडा आराम करतात तिकडे, थोडे चहा वगैरे पितील, आणि मग नंतरला ह्या शेताची आता फोड करायची, आणि ते पण आता आपल्याला बघायला भेटेल थोड्याच वेळात. आपला आराध्य काय जास्त बोलत नाही, आराध्य बोल काहीतरी. काय नाही नांगर धरायचं आहे काय नाही, हात तरी लावायचा का? अक्षराला देऊ शकतो लावून तुला हात. ते बघा आता बैल असे सोडलेले आहेत तरी ती जात नाही आहेत, ते आता थोडी मस्ती करत आहेत. काका तिकडे गेलेत त्या साईडला थोडे चहा वगैरे पिण्यासाठी. इस्कानं काढतायत. अरे हा तांबडा जा अक्षा, आता तांबडा बैल इस्काना काढायला लागला तिकडे. लय मस्ती करतोय तो तांबडा बैल. काका बाजूला काही गेले, यांचं झाला चालू. आराध्य आपला घाबरतोय पकडण्यासाठी, आणि इकडे
आपले 2 धुरंधर आहेत जे की आज पोळीसाठी मदत करणार आहेत. पण त्यांना सध्या मास्क्या त्रास देत आहेत, त्यामुळे तो असा करतो आहे कालवैल. आणि तांबडा पण असाच करतो आहे. तो बघा इसखाना काढतो आहे आता. मास्क्याने त्रास दिली नाही त्यांना. येशे एका जागी. आराध्य काय झाला? जरी सुटले ना तर माझ्याकडे देते सर्व. नको सोडू, नको. शिंगव कसली आहेत त्यांची, खतरनाक आहे एकदम. या तांबड्याचीच खतरनाक आहेत. ह्याची जरा मागच्या साईडला तरी आहे, ह्याची पुढं आहेत. डायरेक्ट वाट लावल माझी. शाप. तांबडा बैल बघा, तांबडा बैल. शिंगवा अशी खतरनाक आहेत. ह्याची जरा माग आहेत त्यामुळे जरा बरं आहे. आपल्याला काय करू शकत नाही, जरी आला तरी सुटला तरी. पण डेंजरस आहेत. इकडं आराध्य मागून मागून येतो आहे बैलांना घाबरून घाबरून. तर आता हा जो मागचा शेत आहे, मागे दिसत असेल तर त्याची आता फोड करायची आहे. ती तुम्हाला आता स्टार्टिंगपासून व्हिडिओ बघायला भेटेल. इथे जरा मी उशीर आलो त्याच्यामुळं तुम्हाला अर्धवट बघायला भेटली, पण तिकडची आता पूर्ण बघायला भेटेल. तर आता तिकडंच जाऊया. इकडची आता फोड तर कंप्लीट झाले. आता जरा बैलांना ह्या शेतात न्यायचं या साईडला. तिकडे पुढे जर शेत दिसतं आहे ना, या वाड्याच्या मागे आहे, तर तिकडं न्यायचं. तर आता या साईडला नेतात काका. नांगर बघू शकता, नांगर परत रिपीट बांधून झाला, एकदा सोडलेला आणि आता इकडे नेत आहेत. हे बघा, हे शेत आहे या साईडला. आता हे पूर्ण नांगरायचं आहे. लय मोठा शेत आहे. बोलले कंप्लीट व्हिडिओ करीन, बघूया जितके जमेल तितके करायचा प्रयत्न करेन. तिकडं नेली नाही काकाने त्या साईडला. आधी त्या साईडचं नांगरून घेतात वाटतं, नंतरला इकडचा पॅच आहे पूर्ण वाड्याच्या समोरचा, तो नांगरून घेणार आहेत. तर आता जरा तिकडं जाऊया. इकडे बघू शकता वरती आंब्याचं झाड आहे आणि खाली समोरच शेत. तर जरा ती काठीमध्ये येते, त्यामुळे आता अक्षादा गेला ती काठी काढायला. आणि आता इकडे फोड चालू आहे. बैल या साईडला येतात. थोडं आंब्याचं झाड मध्ये येते तिथं. बघू शकता एकदम लांब रचक शेत आहे, एवढा मोठा. वाड्याच्या समोरच या साईडचा मगाशी केला तो या साईडचा होता,
इकडे बांधाच्या पलीकडचा शेत आणि आता इकडे ह्या साईडचा शेत आहे. 10 तरी वाजतील मला वाटतं आहे. अजून खूप टाईम जाईल याच्यात. काय थोडी थोडी दिसते ना, जवळनं बघितले तरच दिसेल. बघू शकता एकदम जवळनं. थोडी थोडी नाचणी दिसायला लागले. तिकडे अक्षाद आहे त्या साईडला, तो पण बघतोय. थोडा पातेरा बाजूला काढतोय आणि इकडे फोड चालू आहे. अजून जास्त कोण नाही सध्या, एकच नांगर आहे, त्यामुळे हळूहळू काम होणार आहे आपला कंप्लीट इकडचा. आता जरा थोडा त्या साईडला जाऊया आणि त्या साईडून थोडा शूट करतो. या साईडून जरा तुम्हाला वाडा पण दाखवतो थोडा जवळून. इथे पण बघू शकता हा वाडा आहे. इथे आतमध्ये पण बघू शकता. सध्या वाड्यात काय गाई गुरं नाही आहेत, पण मस्त एकदम प्रशस्त वाडा आहे, मोठाच्या मोठा. खालचे तिकडचे होते जरा छोटे छोटे होते, पण हा मोठा आहे. 2च असतात ना बैल अक्षाला? 2च आहे. आधी पण 2च होते की जास्त होते? आणि इथे बघू शकता हा इकडचा, इकडं गेट होता मेन आणि इथून यायला आहे, इथून एंट्री आहे. त्या साईडून आपण मागच्या साईडने आलो आणि इथं वरती बघू शकता. इथं वरती चढण्यासाठी सीडी, मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितली की वरती माळ्यावरती पेंडे वगैरे ठेवतात बैलांसाठी खास, तर त्याच्यासाठीच ते पेंडे काढण्यासाठी इथं वरती सीडी आहे. आणि इकडे काय आहे? हां, बैलाला बांधतो, नांगरला धरतो ना. पण काय आहे ते? कासरं आहेत. कासरं? पण ते कशासाठी बांधतात? मस्त वाटतात ते, म्हणजे विहिरी बांधता येते, बांधल्याच्या नंतर. असं आहे का? मग आता कशी दोरी बांधलेली आहे? ती व्यसन नसलेली आहे ना. हां. त्याला ते मेन गावाला असेल तर असणार. असं आहे का? बाळवासला गेला होता काय फक्त? तर बघू शकता इकडे डालगी पण आहेत. पातेरी वगैरे नंतरला गोळा करायला लागतात ही मोठी मोठी डालगी. आणि ह्याच्यात काय आहे निळ्या ड्रममध्ये? पाणी बैलांसाठी पाणी ठेवलेलं असेल पिण्यासाठी. हां, पाणीच आहे. आणि इथं काढणं आहे. तर आता जाऊया त्या साईडला. इथून दिसत असेल की इकडे फोड चालू आहे ती. तर आता ह्या साईडून जरा चिऱ्यांवरून तिकडं जातो आणि तुम्हाला जवळून दाखवायचा प्रयत्न करतो. मगाशी त्या साईडला होतो, आता इकडे ह्या साईडला. तर यामधून चिऱ्यांवरून चालून जातो आहे आम्ही. अजून हा इकडचा एवढा शेत पण बाकी आहे. हा इथला तिकडचा असेल ना बाकी, तो तिथला बाकी आहे. इथे नाचणी पेरलेली आहे ना पूर्ण कंप्लीट? नाचणी आहे इथे पूर्ण, थोडी थोडी दिसते. मगाशी तुम्हाला जवळून दाखवलंच. आणि आता ह्या साईडची फोड चालू आहे. इथली पण आता थोड्याच वेळात होईल कंप्लीट. ती झाल्याच्या नंतरला तिकडची करतील त्या साईडची, तो तेवढा पॅच राहिला आहे तो. आणि नंतरला हा जो कंप्लीट आहे, हा एवढा मोठा, हा इकडून हा पूर्ण एवढा मोठा पॅच तो केला जाईल. 10 तरी वाजतील ना अक्षरा, तरी बघायला गेलात तर 10 तरी वाजतीलच. हो, तशी जास्त दगडी नाही वाटत आहे तिथं. मध्ये असतात अशी, वरती जेवढी जास्त दिसत नाही. तिथं पण वाटत नाही. हां, दगड आहे तिथं समोर पण आहे दगडी. तो तिथं पण आहे. तर म्हणजे अशी वरती दिसून येत नाही, पण आतमध्ये दगडी असतात. नाचणीच्या दरव्यांमध्ये दगडी असतात. तेच शेतात कशी दगडी नसतात, त्या बिंदास एकदम डायरेक्ट लावू शकतोस. नाचणीच्या सावकाश दचके बसतात ना, नाहीतर सावकाश धरायला लागतो ना. तर काकांना आता खोलडा पाहिजे, तर अक्षाला जातो आहे आपला आणायला. फोड तर आपली कधीच चालू झाली. आणि आता दुर्वेश भाई तिकडून आलेत. आता सकाळी लवकर येणार असे म्हटले होते आम्हाला, पण उशिरा चाललेत ते. त्याला फोन केलेला मी, पण काय उचलला नाही.
स्विच ऑफ दाखवत होता फोन. मला वाटते मुद्दामूनच ठेवला नसेल स्विच ऑफ. काय रे स्विच ऑफ ठेवलेलास? दोनदा केलेला, रेंजमध्ये नव्हता. येडी बनवतोय. तर मग अशी बोललोच, आतमध्ये दगडी असतात ते इथं दिसणार नाहीत जवळ ना, तिथं दिसेल तिथं आहेत. दगडवणी जास्त आहे तो बघा, तो तिथं पण एक दगड बाहेर निघाला दिसेल दादा. तर ती दगडी पण बाजू केली जातील नंतरला, आधी सध्या नांगरणी केली जाईल फक्त. तर इथं बघा पेरणीची चाहूल देणारा मृगकिडा. आणि इकडे आता या साईडची पण फोड चालू झाले. इकडचा झाला सगळा कंप्लीट. थोडी दगडी पण होती पण झाला आहे आता कंप्लीट. आता या साईडचं चालू झाले. इकडे दुर्वेश द लेट आलेत. काय फोन करायचा असतो. फोन करायचा का? फोन केले, 2 फोन केले बघ, आहेत की नाही तुझ्या ह्याच्यात. तर काकी आहेत तिकडे, रताळी घेऊन जातात. रताळी लावायला जात आहे काय? हो हां हां, काटकनं रताळ्या आणि काटकनं घेऊन जातात खालती शेतावरती लावायला. तर चाललेत ते आता तिकडे. आणि इकडे आपली फोड अजून चालू आहे. दुर्वेश काय लेट आला. दुर्वेशची सकाळ काय लवकर झाली नाही आज, त्यामुळे तर काय जास्त भेटला नाही बघायला आपल्याला व्हिडिओमध्ये. तर दुर्वेश शेतीची कामं कधी केलीस काय? आधी करायचो, मामाकडे होतो. मामाकडे करायचंच काय लहानपणी? हो. आणि नंतरला काय मुंबईलाच, त्यामुळे मुंबईला तर काही असलं करायला भेटत नसेल. इकडं गावी आल्यावरती कधीतरी काय लावणी वगैरे, नांगर पण केलेला मामाकडे. बैलांना सध्या मास्क्यांचा त्रास होतोय. आई पण आले, जरा थांबले त्यांच्यासोबत, नाहीतर ते काय नांगर सोडून पळतील. ते जातात काय असे नांगर सोडून? तेच एक कोणतरी पाहिजे इथं. नावं काय ठेवलेली आहे त्यांची? कालू यायला काय राजा बोलायचा, राजा नावा काय ठेवलेली नाही. कालू आणि राजा एवढी काय ठेवलेली नाहीत नावं, अशी बोलतात ते. तर आता काका येतील लवकरच आणि जी उरलेली नांगरणी आहे ती कंप्लीट होईल. पाऊस आहे, पाऊस नाही
काका नांगराचा फाळ घेऊन आलेत. काय झालेलं काका? पेरू तुटली देव टाकली. हां हां. असं राहिलं ना ते झाली. नाही लावलं. हातेर कुठे काय तर थोडा तिथं तुटलेला, त्यामुळे काका गेलेले जरा दुरुस्त करायला. तर आता पुन्हा आणली ना. आता तुम्हाला बघायला भेटेल नांगर कसा बांधतात ते जवळून. तर या साईडून दाखवतो. आधी नागाचे मोवर न्यायला येऊ ना. बघू शकता जे खाचा आहेत ना त्याच्यात ते बांधतायत होईल तेव्हा ना. दोरी. मानव करायचे ना. ते संडेल तू नाही ना काय दुखती बाहेर. करायचे इथे मग तेवढ्या पुरतं नाही भाऊ किती वाजता ठीक आहे. बघ अंडी किती वाजता. शेता विता करता येत नंतर. हो. हा पाऊस कुठं आहे? तर हे असं बांधतात नांगर. आहे तू काही पेरू ताटची पेरू मोडली ती. त्याला हातायला म्हटलं लागत नाही आवडत जात. मिस्त्री आले हात्याला नाही आणलेली. हात्याला खाली आहेत. काय झालं ह्याची तर पेरू मोडलेली काय ते तिथे साईडचा छोटासा असतो तो तुकडा. तर त्यासाठीच काकाने नेलेला नांगर. माकडं केलती ती हां हां. माकडा इकडे येत असतील ना इथं वरती शेतात. लाल तोंड आहेत त्यांची. हम्म. बरं, शेंगट भारी ऐकतच नाही. इथे येत असतील ना शेतावरती वरती काय ते कसावर येतात ते आमच्या. येतात. तिथं वांगी होती तर काय ठेवलं नाही वर. काय पण नाही ठेवलं. आता ही चालली पुढं पुढं आपली. हो. त्यांना मास्क्या चावायला लागल्या. मस्त जेवायला लागली आहे. लो, पावसातून असेल ना चावत. पाऊस असला की तेवढे नसतात. तर आता पाऊस कमी आहे ना. हम्म. मस्ती भारी. तेच. ते शेपटे हलवते ते. हम्म. शेपटीने उडवतायत मास्क्यानं. हो. आई आता फोड झाल्याच्या नंतर पुढं काय करतात? फोड झाल्याच्या नंतर आता ही गोड कम्प्लीट. झाली की वेर करतात. हां. आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग लावणी. मग आधी मध्ये काय करत आता नाही फोड का? झाली ना की बेर करायची. परत तासभर करतात. आता बेर किती दिवसांनी करणार? आता हा सगळा आपला हुराकला हाय आपला नांगरकी ना. हम्म. ते तिकडे नाचणी बिचणी हुराकली की परत इथं नांगर यायचा. हां. मग बेर झाली ना हा. टाइमीला की तासभर घालतात. ते काय तासाच्या असतं? नंतर तास घालतात. म्हणजे त्याला काय करतात? हा? नाही नांगरकीच. सेमच ना. हो अशीच करायची. हम्म. आणि नंतर मग लावणीच्या टायमाला हम्म. नांगरायचं ना मग लावणी करायची वर. हम्म. मग ते मध्ये मध्ये गवत येतं त्यासाठी करतात का? हो हो गवत येतो ना मग नांगरकी केलं की गवत मरतो. मग नांगरकी नाही झाली की गवत येतो ना. म्हणून नांगर 2-3 टाइम फिरवायला लागतो. हां. हा. गवत येतो ना म्हणून. आपण एकच टाइम फिरवला तर त्याला गावात येईल. हां ते आहेच. पाऊस तर आहे. 3-3 वखत फिरवायला लागतात. नंबर शेवट लावणी करायला. आणि आपण भात लावताना डबल नांगर. पहिला आणखी तास करायचा. परत चिखल करायची 2 वखत. भात लावताना नाचणी लावताना एकदाच. तर आता उशिराच होईल या वेळेला. आता सगळा काय पावसावर आहे. पावसावर आहे तो पडला तर नाही. आता गेले की एवढ्या टायमात लावणीची सुरुवात झाली आहे. हां. नंतर दुर्जुवा नाही होत. तेच. 2 नक्षत्र गेली अशीच. हो. रोहिणी गेल्या मिरूक गेलं. हे आता अर्धळाचे नक्षत्रात लागतो ना चिमलसाईल लावतात. हां. अर्धळाचे नक्षत्र तो आहे कुठं. रुजवा नाही ह्याला तर चिमलसाईल कुठं लावते. तेच. काय काय शेतात झालाय तसा भाताचा. तुमचे ते काकेशने आईन केलं नाही ना तिची. हो समोर गेलेला आहे. रुजलाय रुजलाय का? नाही अजून एवढा काय रुजला नाही. बरं असा चालला असं. असा बारीक बारीक आलाय. तर फायनली तुम्ही आता फूड करतानाची व्हिडिओ बघितली असेल पूर्ण. त्या शेतातली बघितली नंतर ह्या शेतातले अजून थोडासा शेत हा इकडचा बाकी आहे एवढा पॅच. काका जरा म्हणजे न्यारी करायला गेलेत तर ती पण थोड्या वेळाने होईल ही कंप्लीट. तर आता बऱ्यापैकी आपण तर व्हिडिओ कवर केले. तर आजचा हा शेतीतील फोड निमित्त ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच शेतीच्या नवीन नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.